काल मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. दर गुरुवारप्रमाणे ह्या गुरुवारी देखील छान अशी मी पूजा मांडून घेतली. छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर सगळी ही पूजेची कथा वाचून घेतली, कारण मला ना प्रसाद देखील बनवायचा होता. ह्यावेळेस म्हटलं की आपण सत्यनारायणाला जसा शिरा बनवतो ना, मस्त असा तूप, दूध आणि केळी घालून तसा शिरा बनवूयात. कारण आता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे मला उद्यापन करायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं प्रसादासाठी हा शिराच बनवूया. शिरा बनवायला घेतला आणि शिरा बनवून झाल्यानंतर मला ना फ्लोअरवरती ज्या काही कुमारिका मुली आहे त्यांना देखील बोलवायचं होतं. कारण ह्यावेळेस मी ठरवलेलं की ह्या व्रतासाठी ना, ह्या पूजेसाठी आपण कुमारिका मुलींचीच पूजा करूयात. लास्ट टाईम मी हळदी कुंकूसारखं केलं होतं सगळ्या लेडीजला बोलून, पण म्हटलं ह्यावेळेस आपण कुमारिका मुलींना बोलूयात. पटकन शिरा बनवून घेतला आणि त्यानंतर फ्लोअरवर जाऊन सगळ्या मुलींना बोलवून आणलं. त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट देखील आणलं होतं. माझा शिरा रेडी होत आलेला तोपर्यंत सगळ्या मुली देखील जमा झाल्या. सगळ्या मुलींचं ना हळदी कुंकू करून घेतलं. जे काही छोटंसं गिफ्ट मी त्यांना आणलेलं ते पण दिलं आणि त्या गिफ्टबरोबर ह्या व्रताच्या कथेचं एक पुस्तक देखील दिलं आणि एक एक करून सगळ्या मुलींच्या पाया पडून घेतलं, कारण हे देखील एका लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे माझे मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार छान असे पूजा करून पार पडलेले. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.